स्थानिक पातळीवर राबविण्यात आलेल्या बोरवेल कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केला असून या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। संबंधित कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा फरक असल्याचा दावा करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। माहिती देताना उदयसिंग पाटील म्हणाले की आमदारांच्या माध्यमातून एकूण 260 ठिकाणी बोरवेल खोदण्यात आले। यापैकी 100 बोरवेल पहिल्या टप्प्यात तर 107 बोरवेल दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले। मात्र या सर्व प्रक्रियेत नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला। प्रशासनाच्या अटीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणे बंधनकारक असते। मात्र टेंडरपूर्व पाहणी अवघ्या एका दिवसात 260 ठिकाणी झाल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पाटील यांनी सांगितले। एका दिवसात इतक्या ठिकाणी पाहणी करणे शक्य आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे। याशिवाय बोरवेलसाठी आवश्यक असलेल्या मोटार कनेक्शनच्या प्रत्यक्ष खर्च सुमारे 60 ते 70 हजार रुपये असताना त्यासाठी तब्बल 1,64,000 रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। म्हणजेच प्रत्येक बोर मागे सुमारे 80,000 रुपयांचा फरक असून केवळ पहिल्या 100 बोरवेल मध्ये हा फरक तब्बल 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। उर्वरित 207 बोरवेलसाठी प्रत्येक सुमारे 1,75,000 रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या टप्प्यातही जवळपास 1 कोटी रुपयांचा संशयास्पद फरक असल्याचे त्यांनी नमूद केले। एकूण 3.5 ते 4 कोटी रुपयांच्या कामांमध्ये सुमारे 1,80,00,000 रुपयांचा फरक दिसून येत असल्याने हा मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान या बोरवेलवर आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून कामे झाल्याचे दर्शविणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकच प्रश्न उपस्थित होत आहेत। या सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही उदयसिंग पाटील यांनी दिला आहे। तर मला सभागृहाला सांगायला आनंद होतोय की 107 बोर मध्ये आता प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की 8 क्रमांक 25 जिल्हाधिकारी आणि नेमलेला अधिकारी पथकाकडून या कामाची पाहणी झाली आहे। पाहणी झाल्या काय सुरली कसं जिल्हाधिकारी पूर्ण झाल्यानंतर सर पाणी होणार आणि काम टेंडर द्यायच्या अगोदर जी पाहणी झाली ते आपल्या नगरपालिकेचा पाणी पुरवठा डिपार्टमेंटचा माणूस जातोय ना तिथं ती 3 जी पाकिट आल्या पॉवर सेल त्या 3 पाकिट आलेल्या माणसाचा जो आपला नगरपालिकेचा माणूस गेलाय ती एकाच दिवशी 207 ठिकाणी जाऊ शकते का? 207 ठिकाणी एका दिवशी जाऊ शकते का? आणि 3 कॉन्ट्रॅक्टरच्या बरोबर वेगवेगळ्या 1,64,000 एका बोरला खर्च बोर करून मारला बोर आमदारांनी मारला विषय आपला टोटल 16 लाख किती रुपये खर्च येतोय। आता मी आणलंय कोटेशन इथं 3 HP चं अतिशय स्टँडर्ड 2 वर्ष लाईफ असलेलं जर घेतला तर 16,000 रुपये येते। 5 HP चं 19,000 येते। 16 दुनी 32 ती पाईप ती सोडायचं 32,000 रुपये झाला हिशोब करा माणसे 32,000 रुपये मोटरीला 1,000 रुपये 10,000 रुपये लाईट कनेक्शनला आणि पोल पीटी बसवायला 21,000 रुपये 20-25,000 60-70,000 रुपये मध्ये हे काम होते। बोर तर आपल्या आमदारांनी मारल्या त्यामुळे बोरचे धरायचं काम नाही आणि तुम्ही धरला एस्टिमेट किती 1,64,000 जीएसटी धरला 20-25,000 रुपये 20-25,000 रुपये जीएसटी मोटरीचं 32,000 10,000 रुपये लाईट कनेक्शनचं आणि पोल पिटीने 10-15,000 60-70,000 80,000 च्या वर काम जात नाही। 1,64,000 रुपये एका बोरला झालाय। एका बोर मागे 80,000 रुपयाचा फरक आहे। 100 बोर मागे 80 लाख रुपयाचा फरक आहे। हे 80 लाख रुपये गेलो त्याच्यामध्ये पण हे सगळं काम 60-70,000 रुपये झालं पण जीएसटी सकट 30,000 वरचं 75,000 1 लाख रुपये 100 बोर मागे 1 कोटी रुपये झालं। पहिल्या 100 मध्ये 80 लाख दुसऱ्या 100 मध्ये 1 कोटी रुपये 3.5-4 कोटीच्या कामामध्ये 1,80,00,000 रुपयाचा फरक असला कसा दिला तुमचा